राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज 24 सप्टेंबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत। त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यावाईज अपडेट आपण बघूया, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। सुरुवात करतो एकदा मराठवाड्याच्या बातमीसोबत। मराठवाड्यासाठी मागितले 1419 कोटी, मिळणार फक्त 721 कोटी। 10 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, सर्वाधिक 3 लाख हेक्टरवर नुकसान लातूर जिल्ह्यात। मित्रांनो, मराठवाड्यासाठी मागितले 1400 कोटी, मिळणार 721 कोटी। मराठवाड्यात जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे 10,35,028 शेतकऱ्यांचे 8,48,445 हेक्टरचे नुकसान झाले। भरपाई म्हणून 1419 कोटीची मागणी करण्यात आली, मात्र 721 कोटी 97,86,000 रुपये भरपाई देण्याचा अध्यादेश शासनाने मंगळवारी दिनांक 23 जारी केला। मराठवाड्यात जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यात सुमारे 1,500 कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी लागतील अशी मागणी शासन दरबारी करण्यात आली, पण प्रशासनाने शासनाकडे केली होती। पण 18 सप्टेंबरपर्यंत झालेले नुकसान गृहीत धरून सरकारने 50% म्हणजेच 721 कोटी 97,86,000 रुपयाची मदत मंजूर केली आहे। 18 सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही मदत जाहीर झाली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात यानंतर अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले आहे, त्याचे पंचनामे अद्याप बाकी आहे। सप्टेंबर महिन्यात आजवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यानुसार किती मदत लागणार हे अद्याप स्पष्ट नाही। मागील 10 दिवसात 5 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। 3 महिन्यातील सरासरी नुकसान: जून महिन्यात बाधित शेतकरी 11,286, भरपाई मागणी 14 कोटी 76 लाख, शासन देणार 14 कोटी। जुलै महिन्यात 87,512 बाधित शेतकरी, भरपाई मागणी 51 कोटी 82 लाख, शासन देणार 51 कोटी। ऑगस्ट महिन्यामध्ये बाधित शेतकरी 19,60,000, भरपाई मागणी 1,352 कोटी 52 लाख, शासन देणार 656 कोटी। आता कोणत्या जिल्ह्यात किती मदत येणार? हिंगोली जिल्ह्यामध्ये 3,04,829 शेतकऱ्यांसाठी नुकसान 27 नुकसान भरपाई जी आहे तर ती 231 कोटी 27,92,000 राहणार आहे। तर बीडमध्ये एकूण जे बाधित शेतकरी आहे 1,14,733 शेतकरी आहे, तर जवळपास नुकसान भरपाई 56 कोटी 73,000 येणार आहे। लातूर येथे 3,80,511 बाधित शेतकरी, तर भरपाई यांना मिळणार आहे 244 कोटी 35 लाख रुपये। धाराशिव येथे बाधित शेतकऱ्याची संख्या 2,34,955, तर या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे 189 कोटी 60 लाख रुपये। आता वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे। रामटेक येथे उन्हाळी कांदा 12 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1,700 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। पुढील बाजार समिती मित्रांनो: पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1,804 रुपये, सटाणा येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तब्बल 1,800 रुपये। त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा जास्तीत जास्त 1,800 रुपये। त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 1,700 रुपये। त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त 1,800 रुपये। त्यानंतर अमरावती फळांनी भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 2,300 रुपये। त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त 2,200 रुपये। त्यानंतर सातारा जास्तीत जास्त 1,700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त 1,800 रुपये। त्यानंतर दौंड केडगाव जास्तीत जास्त 1,700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त 2,200 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर जास्तीत जास्त 1,800 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती खाजगी उत्पन्न बाजार समिती नाशिक 2,500 रुपये। भेटूया पुढच्या दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।